की आपण विचार, विश्वास, कृती या 3 गोष्टी करून जे गोल ठरवतो ते आपल्या आयुष्यात खरे होतात. त्यालाच आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. सो सगळ्या गोष्टी आपल्या विचारांवरच आहेत खरं तर. पण विचारही आपण करू शकतो की नाही त्याच्यावर आहे. मी करू शकेन की नाही हाच विषय प्रत्येकाचा असतो. सगळ्यांनाच 1 करोड हवे आहेत. हो. पण सगळ्यांना जेवढे लोक मॅनिफेस्ट करतात सगळ्यांना मिळतात का? तर काही जणांना मिळतही नसेल. तर काय म्हणजे ज्यांना मिळतात ते काय वेगळं करतात त्यांच्या मॅनिफेस्टेशनमध्ये? पैशा बाबतीत जसं मॅनिफेस्ट करू शकतो आत्ता जसं सांगितलं तसंच हेल्थच्या बाबतीतही होतं आणि आपण आजारही दूर करू शकतो त्याच्यातून. एकाला तर हलताच येत नव्हता त्या पूर्ण हालायला लागल्या, उठून बसायला लागल्या आणि एक जण आत्ताच्या जे बॅचमध्ये आहे त्यांचा पूर्ण गेला. दॅट वॉज अ मॅजिक. आता 2026 लगेचच येणार आहेत. ज्यांनी पण आपले गोल सेट केले असतील ते त्यांना जर मॅनिफेस्टेशन थ्रू खरे करायचे असतील तर त्यांनी कुठल्या प्रॅक्टिस रोज करायला हवे? EFT निगेटिव्ह इमोशन्स काढून टाकणं. मग ते पैशाबद्दल असू शकतात, ते तब्येतीबद्दल असू शकतात, ते जॉबबद्दलही असू शकतात. तर तोच माइंडसेट आहे. माइंडसेटचा भाग तो आहे. पण त्याला द्यायला तयार आहे. पण मी माझ्या ग्रोथ करता नाही देणार. हे थोडी होणार आहे. होईल का नाही? या डाऊटमध्येच तर अर्ध्या गोष्टी होत नाहीत आपल्या. पण मग ते लोन आहे बोलून आपण आपल्यालाच त्रास करून घेतो ना. ते संपेपर्यंत आपण जगायचंच विसरतो. डेली रुटीन्समध्ये आपण काय फॉलो केलं पाहिजे यामध्ये. आणि तुझे होपोनोपोनो प्रेयर जी आहे असं काही आहे का आपल्या मातृभाषेत करू शकतो किंवा केल्याने आणखीन इफेक्टिव्ह होते? जेवढं माफ करू तेवढं पुढे जातो आपण. मॅनिफेस्टेशनचे असे कुठले कॉम्बिनेशन्स सोबत काम करतील आणि पटकन रिझल्ट आपल्याला मिळतील? असं म्हणजे ते स्पिरिच्युअल अवेकनिंगची स्टार्टिंग आहे, असंच आहे त्याचं. तर तुम्ही जे ठरवताय ते तुमच्या आयुष्यात व्हायला सुरुवात झाली, तुम्ही योग्य दिशेने विचार करताय असं ते नंबर दिसण्याचा अर्थ असतो. Sassy Sakisi, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सासे सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. लवकरच नवीन वर्ष म्हणजे 2026 सुरू होत आहे आणि नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाचेच काहीतरी रिझोल्युशन्स असतात, काही संकल्प असतात. आणि बरेच वेळा ते संकल्प प्रत्यक्षात उतरतच नाही. हो, आणि म्हणूनच हे संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत माधुरी बोंद्रे यांच्यासोबत. माधुरी यांचं शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे. त्यांनी 12 वर्ष IT मध्ये जॉब केला आणि आता त्या मनी माइंडसेट कोच म्हणून कार्यरत आहेत. एपिसोड सुरू करण्याआधी आपल्या सर्वांना एक विनंती. सॅसी सखीचा 98% वॉच टाईम हा नॉन सबस्क्रायबरकडून येतो. तो प्लीज सॅसी सखीचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वेलकम माधुरी. माधुरी, तुझं खूप खूप स्वागत आहे सासी सखीमध्ये. थँक्यू सो मच. आपण आज मॅनिफेस्टेशनबद्दल बोलणार आहोत. तर मॅनिफेस्टेशन हा शब्द आता काही नवीन नाही राहिला. हल्ली भरपूर रील्स येतात आणि यूट्यूबवर बराच कॉन्टेंट अवेलेबल आहे. तरीसुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी अगदी सोप्या भाषेत एकदा मॅनिफेस्टेशन काय असतं ते समजावून सांगशील? हो, नक्की. सो मॅनिफेस्टेशन हा इंग्लिश वर्ड आपण म्हणायचं तर आपण जो विचार करतो ते आपल्या आयुष्यात खरं होतं. यालाच मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन फिजिक्समध्ये जो दिलेला आहे ना, दॅट इज ॲक्च्युअल रियालिटी. म्हणजे एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉईड. इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अदर. सो एनर्जी ही तयारी करता येत नाही, नष्टही होत नाही, ती एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. सो आपल्या ह्याच्यामध्ये आत्मा, त्याच्यामध्ये ती एनर्जी आहे आणि फक्त शरीर सोडून ती दुसऱ्या शरीरामध्ये जाते. सो हे त्याच्यामागचं म्हणजे अर्थ असा आहे त्याचा. सो मॅनिफेस्टेशन म्हणजेच हे की मी प्रत्येक गोष्ट आपल्या विचारांनी ठरते. मी विचार काय करते, त्याच्याप्रमाणे ॲक्शन काय घेते आणि त्यानंतर रियालिटी काय होती आहे, ह्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. तर कळत नकळत आपण खूप विचार करतो आणि मग आपण निगेटिव्हही मॅनिफेस्ट करतो आणि पॉझिटिव्हही मॅनिफेस्ट करतो. सो बोथ वेज हे नॅचरली चालूच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. हे ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना ते रिलेटही होतं. आता जसे कॉल्स येतात मला त्याच्यावरनं की हो, हे तर मी माझ्या आयुष्यात पहिल्याचपासून करते आहे, पण मग मी त्याच्यात निगेटिव्हही करते आहे. हे जेव्हा रिअलायझेशन होतं तेव्हा मग मी काय केलं पाहिजे, मला पाहिजे त्या गोष्टींसाठी ही सुरुवात होते. सो मॅनिफेस्टेशन हा शब्द ह्याच्यानी निर्माण झाला आहे की काहीतरी एक टर्म असते ना, असं आपण म्हणतो तसं ती आहे की आपण विचार, विश्वास, कृती ह्या 3 गोष्टी करून जे गोल ठरवतो ते आपल्या आयुष्यात खरे होतात आणि त्यालाच आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो.
सोप्या शब्दामध्ये. तर आता जेव्हा आपण म्हणतो ना गोल्स, तेव्हा मल्टिपल असू शकतात. म्हणजे माझे पैशाच्या बाबतीत असू शकतात, माझे आरोग्याच्या बाबतीत असू शकतात, रिलेशनशिप्सच्या बाबतीत असू शकतात. आणि असं होतं की मला हे पण हवं आहे, ते पण हवं आहे, अशा बऱ्याच सगळंच हवं गोष्टी. असतं. हां, सो क्लॅरिटी ऑफ गोल्स किती महत्त्वाची आहे जेव्हा मी स्टार्ट करते माझा जर्नी टुवर्ड्स मॅनिफेस्टेशन किंवा ह्या बाबतीत. येस. सो क्लॅरिटी तर सगळ्यात महत्त्वाची आहे या सगळ्यामध्ये. परत इन्स्टंट पाहिजे हा एक सध्याचा म्हणजे आहेच तो, की सगळ्यांना खूप लगेच पाहिजे असतं. अगेन मीही प्रायमरी स्टेजला होते, लवकर पाहिजे असं होतं. लवकर काही होत नसतं. लवकर केव्हा होतं? माझ्या या स्टेजला लवकर होतं. म्हणजे मी विचार केला की माझं एका दिवसात मॅनिफेस्ट होतं, पण तेवढे त्याला दिवस गेलेत. म्हणजे ती प्रॅक्टिस झाली आहे माझ्याकडनं. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामची म्हणा, आणि त्याची क्लॅरिटी कशी आणायची हेही समजलं आहे. मलाही असं होतं की एका वेळी 5-5, 6-6 गोल आहेत आणि सगळे मला कंप्लीट पाहिजेत. असं म्हणून होतं का? म्हणून काही होत नाही. बोलावं लागतं परत परत, म्हणून होत नाही अशा प्रकारे नाही. पण निगेटिव्ह थॉट्स हा पहिला हे असतो आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण तो आपल्याला विचार करावा लागत नाही आणण्यासाठी, तो सहज येतो. तो सहज येतात. येतात. हो. पॉझिटिव्ह विचार हा आणावा लागतो आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल. गोलसुद्धा म्हणायचे झाले तर मला हे पाहिजे, पण त्याच्या मागे आपण हा पण विचार करतो की नाही हे तर शक्य नाही आहे मला, किंवा हे कसं काय माझ्याकडनं होईल, किंवा असे असंख्य विचार आपण एकामागोमाग एक करत जातो. तर ह्यामध्ये जेव्हा क्लॅरिटी येते, तर क्लॅरिटीने केलेले गोल लवकर पूर्ण होतात. म्हणजे काय, तर मला घर पाहिजे हा गोल झाला, पण मला कर्वेनगरमध्ये मधुसूनच्या सोसायटीमध्ये घर पाहिजे, तेही 2 BHK पाहिजे, तेही ह्या सोसायटीमध्ये पाहिजे, हा क्लिअर गोल झाला. अच्छा. हा फरक आहे. सो मी फॉर Specific एक्झाम्पल असायला दिलं, हवं basically. स्पेसिफिक असायला पाहिजे. सो हे क्लॅरिटी आहे मला, की मला कोणत्या ठिकाणी हवा आहे, किती खोल्यांचा हवा आहे, कसा हवा आहे, कितव्या मजल्यावर हवा आहे, कुठे सूर्यप्रकाश हवा आहे, इथपासनं ह्याला क्लिअरिटी म्हणतात. तर आपण रॅन्डम ठरवतो की असं असं हवं आहे, मग ते रॅन्डम साधारण समोर येतं आपल्याला जे पाहिजे ते हवं असेल तर जे पाहिजे ते क्लिअरिटीने ती क्लिअर असलं पाहिजे आपल्याला. मी मटेरियल गोलबद्दल सांगितलं हे. सो आता आपल्याला क्लॅरिटी या सेशनमध्ये जॉब, बिझनेस याच्यामध्ये सुद्धा ती असणं गरजेचं असतं. जसं एक्झाम्पल्स देऊन सांगते, बिझनेसमध्ये पण मला बिझनेस वाढवायचा आहे, किती वाढवायचं आहे ह्याची क्लॅरिटी असली पाहिजे. तर साधं इंस्टाग्राम रील्स, इंस्टाग्राम फॉलोअर्स, आता थोड्या दिवसापूर्वीच मी हे केलं होतं विचार की 25K झालं पाहिजे, तर आता 25K प्लस आहेत. सो नेक्स्ट हे आहे ते 100K, म्हणजे 1 लाख असले पाहिजे. सो तो माझा क्लिअर गोल आहे. सो 3 महिन्यात तोही पूर्ण असेल. सो कारण एकदा सुरू झालं की ते कंटिन्युअसली असतंच, म्हणजे त्याच्यावर माझं साधारण, कामही चालू आहे. माझे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढायला हवे असा म्हटल्यापेक्षा मला पुढच्या 3 महिन्यात माझे फॉलोअर्स 25K आहेत, असं म्हणजे स्पेसिफिक नंबर दिला तर Target. कदाचित हो. टार्गेट दिलं तर. विथ तारीख. हां. म्हणजे माझं असं टार्गेट आहे की डिसेंबरमध्ये माझे 100K फॉलोअर्स आहेत, अच्छा. असं माझं ॲफर्मेशन आहे. हम्म. आय हॅव 100K फॉलोअर्स इन डिसेंबर 2025. सो हे, आणि 1 मिलियन नेक्स्ट इयर 2025. सो असं टार्गेट असतं, म्हणजे असं ठेवायचं असतं. अल्टिमेटली त्याच्या दृष्टीने काम चालू आहे, त्याच्या दृष्टीने ते पाहिजेच का असं नाही आहे माझं. मला डेस्परेशन नाही आहे त्याच्याबद्दल. व्हायला हवेत, ॲग्रीड, ते होणार. नाही झालं तर पुढची डेट द्यायची, हे पण असतं. पण जेव्हा मी एफर्टलेसली ते हे होणारच आहेत असं म्हणते ना, तर ते होऊन जातं. त्याच्यासाठी मला काही डेस्परेशन आलं की ते मागे येतं की का नाही झाले, काय करायला, काय चुकलं. म्हणजे हे जर आपलं सतत होत राहिलं तर ते मागे राहतं. अदरवाईज जेव्हा मी या सिच्युएशनमध्ये आहे की हां हे होणार आहे, होतं, ते आपोआप होतं, त्याला काही करावं लागत नाही. मी त्याच्यासाठी प्रयत्न करते आहे. माझे पॉडकास्ट पण खूप आहेत, मी माझं इंस्टाग्राम हँडलिंगला पण दिलं आहे. सो माझं ॲक्शन आहे ना त्याच्याबरोबर. फिलिंग तर माझी पहिल्यापासून आहे की माझं असलं पाहिजे, आय शुड बी फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड, हे माझी फिलिंग पहिल्याचपासून आहे, त्यामुळे तो काही विषय होत नाही. सो बेसिकली माइंडसेट त्याप्रमाणे करणं करणं महत्वाचं गरजेचं आहे. आहे. हो. अदरवाईज ते हो. की मला हे असं हवं आहे पण ते होईल का, म्हणजे लगेच त्याच्या मागे एक निगेटिव्ह थॉट आला की कदाचित. हो, बरोबर आहे. तर निगेटिव्ह थॉट हे कॉमन गोष्ट आहे, ती येतेच. पण जेव्हा त्याला
बाजूला सारून आपण पॉझिटिव्ह पुढे नेतो, हम्म. तो आपल्याला वॉन्टेडली न्यावा लागतो. बिलीफ सिस्टीम बाजूला करून, की आपण ज्या शेवटी बिलीफ म्हणजे काय, तर आपण सवयीने जे करतो हो. रोज रोज रोज, हॅबिट बेसिकली रोज करतो त्याची सवय होते आणि त्यालाच बिलीफ आहे. जसं की ब्रश करायची आपल्याला सवय लावावी लागत नाही, ती आहे आपली सवय. तसं जी गोष्ट पाहिजे, पैसे पाहिजेत, तर मी रोज त्या फ्रिक्वेन्सीमध्ये असते की आय शुड अर्न डेली 1,00,000 रुपीज. ही जेव्हा माझ्या मनामध्ये आहे तेव्हा त्याच्यासाठी समोरनं मार्ग येत आहेत आणि ते होतं आहे हे पाहते. अगेन मी 1,00,000 म्हणल्यावर मग मला 1,00,000 नाही मिळाले तर मी दुःखी होणार नाही. दिस इज अ रॉंग कंडिशन किंवा दिस इज अ डिफिकल्ट रूल. तो कठीण रूल देते मी मला स्वतःला की मला 1,00,000 रुपये हवेत, पण 80,000 झाले तरी हवेच आहेत. हे पाहिजे की वी शुड बी कम्फर्टेबल विथ बोथ. तर त्याच्यामध्ये कसं आपण एक गोल ठेवला की थोडं तिथपर्यंत पोचतो तरी. अच्छा. सो ती माइंडसेट, तो माइंडसेट आपण ठेवला पाहिजे की होणार आहे, एक दिवस ते होणार आहे 1,00,000 रुपये, पण तोपर्यंत काय होईल, 50,000 येतील, 70,000 येतील, 80,000 येतील, रोज वेगवेगळी अमाऊंट येईल. दॅट इज ओके, परफेक्टली फाईन. पण एक दिवस मी ती अचीव्ह करणार आहे, मग ती आली की आपण त्याच्या पुढची अमाऊंट देणं, हेच असतं. आणि जनरल आयुष्यामध्ये हेच आहे की एक मिळालं की आपण पुढच्याकडे जातो, कुठल्याही ह्याच्यामध्ये असू दे. आता हे मी फॉलोअर्स म्हणजे माझ्या ह्याच्यामधलं सांगते. तर आपल्या कुठच्याही गोलमध्ये ही क्लॅरिटी आणून आपण पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी 5 स्टेप्स काय आहेत? लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या विचार, विश्वास, भावना, कृती, आणि मग ते तुम्ही रिसीव्ह करता, मग ते तुम्हाला मिळतं. सो सगळ्या गोष्टी आपल्या विचारांवरच आहेत खरं तर. पण विचारही आपण करू शकतो की नाही ह्याच्यावर आहे. मी करू शकेन की नाही, हाच विषय प्रत्येकाचा असतो. म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांना गाईड करत असाल तर, आणि पैसा कोणाला नको असतो, सगळ्यांनाच हवा असतो. पण सगळ्यांचेच गोल्स कम्प्लीट होतात का? तर कदाचित नसेल होत, राईट. सगळ्यांनाच 1 करोड हवे आहेत, पण सगळ्यांना, जेवढे लोक मॅनिफेस्ट करतात सगळ्यांना मिळतात का? तर काही जणांना मिळतही नसेल. तर काय म्हणजे ज्यांना मिळतात ते काय वेगळं करतात त्यांच्या मॅनिफेस्टेशनमध्ये की त्यांना ते अचीव्ह करू शकतात? ओके. सो जर तुम्ही 10 रुपये कमवत असाल तर तुम्ही 100ची अपेक्षा करणं किंवा 1,000ची अपेक्षा करणं ठीक आहे. पण 1 करोडचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आय शुड बी अर्निंग 1,00,000 ॲटलिस्ट. तो माइंडसेट म्हणजे असं होतं बघा, लॉटरी मिळाल्यावर एखाद्याला अचानकपणे पैसे मिळतात, बट दे आर नॉट कम्फर्टेबल अबाउट इट. ते मिळाल्यावर एवढ्या पैशाचं मी काय करू असा जर विचार आला तर ते जातात. आणि असं झालेले एक्झाम्पल्स कौन बनेगा करोडपतीमध्ये कोणाला तरी असं झालं होतं की 5 करोड का 1 करोड काहीतरी मिळाले होते आणि ही इज नाऊ नोवेअर. सो ती माइंडसेट कपॅसिटीच नव्हती, त्यामुळे ते गेलं. जेव्हा आपण तयार असतो ना तेव्हा मिळाल्यानंतर गोष्टी चांगल्या पद्धतीमध्ये वर्कआउट होतात असं. सो प्रत्येकाच्या होतात का? तर स्टेप बाय स्टेप जावं त्याच्यासाठी. कारण बिलीफ, विश्वास राहायला हवा ना आपला त्याच्यावर. विश्वासच नसेल तर कसं मिळणार? सो सगळ्या गोष्टीत विश्वास असणं म्हणजे बिलीफ सिस्टीमवरच काम करणं महत्त्वाचं असतं. कारण विश्वास हा आपण ठरवू शकतो, घेऊ पण शकतो आपल्या आयुष्यात जसा पाहिजे तसा. आता मी 1,000 कमवू शकते, हा विश्वास सहज येऊ शकतो. मी 1,00,000 कमवू शकते, हा काही जणांना सहज येऊ शकतो. मी 1 करोड कमवू शकते, हे रेअर असतात, सहज येणारा विश्वास असणं. सो हे स्टेप बाय स्टेप आहे. तर आता हे कसा तयार करायचा हे सांगू शकते मी. त्याच्यामध्ये बिलीफ सिस्टीम आपली कशी आपण चेंज करू शकतो. तर त्याच्यामध्ये NLP काम करतो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आपला प्रोग्राम आपण बदलू शकतो, आपल्या बोलण्याने तो बदलतो. न्यूरो कनेक्शन्स असतात, 86 बिलियन न्यूरॉन्स सगळ्यांच्या मेंदूमध्ये असतात आणि ती न्यूरो कनेक्शन्स आपल्याला चेंज करता येतात. ओके. तर ते चेंज करता येतं आपल्याला ज्या सवयी आहेत त्याच्यासोबत जे पाहिजे ते बोलून त्या सवयी हे होतात. म्हणजे मी सहजपणे चालू शकते, मी सहजपणे बोलू शकते, मी सहजपणे 1,00,000 कमवू शकते. अच्छा. चालणं बोलणं हे आपल्याला बाय डिफॉल्ट आहे. हे त्याच्याबरोबर बोलायचं वाक्य. पहिल्यांदा अनकम्फर्टेबल असू आपण, पण नंतर त्याला आपण कम्फर्ट यायला लागतो की ह्या 2 गोष्टीबरोबर तिसरी गोष्ट बोलल्यामुळे त्या तिन्ही गोष्टी एका लेवलला येऊन जातात आणि मग ते सहज होऊन जातं. सो असं प्रोग्रामिंग आपण बदलू शकतो. ज्या 2 गोष्टी आपल्याला सहज येतात त्याला तिसरी गोष्ट जोडायची आणि ती कंटिन्युअसली बोलायची.
त्याच्याने आपण आपला विश्वास बदलू शकतो. असं कोणत्याही गोष्टीत होऊ शकतं. मी पैशाबद्दल सांगितलं. पैशा बाबतीत जसं मॅनिफेस्ट करू शकतो आत्ता जसं सांगितलं तसंच हेल्थच्या बाबतीतही होतं आणि आपण आजारही दूर करू शकतो त्याच्यातून. असे माझ्याकडे म्हणजे टेस्टिमोनियल्स आहेत लोकांचे. एखादी सक्सेस स्टोरी सांगू शकतेस ज्याच्यात मॅनिफेस्टेशन थ्रू आजारी बरे केले आहेस? हो. तर आता जे 10 दिवसामध्ये येतात 10 दिवसात हे रिलीज झालेल्या गोष्टी आहेत. सो मी जस्ट सांगते त्यातलं. संधिवातासारखा त्रास पूर्ण बंद झाला आहे त्यांचा. संधिवात पूर्णपणे गेला आहे. आत्ताची जी करंट बॅच चालू आहे त्याच्यामध्ये आलेला हा रिझल्ट आहे. तर संधिवाताचा खूप त्रास असतो आणि ॲर्थरायटिस असा इंग्लिशमध्ये त्याला हे म्हणतात. तर बसता येत नाही, झोपूनच राहावं लागतं वगैरे वगैरे, खूप दुखतं काय काय असं असतं. तर असे 2 रिझल्ट आहेत संधिवाताच्या बाबतीतले की एकाला तर हलताच येत नव्हतं, त्या पूर्ण हलायला लागल्या, उठून बसायला लागल्या. आणि एक जण आत्ताच्या जे बॅचमध्ये आहेत त्यांचा पूर्ण गेला. सो दॅट वॉज अ मॅजिक. म्हणजे मला इतकं भारी वाटलं ते ऐकूनच की पूर्णपणे गेला असं. पण त्यांनी त्या प्रॅक्टिसेस केल्या. मी जेवढं सांगते तेवढं फॉलोसुद्धा करावं लागतं, तेव्हा ते होतं. सो होपोनोपोनो आणि EFT या 2 गोष्टी आहेत, त्या एका पद्धतीने करायच्या असतात, ते शिकवलं जातं. पण त्याच्यामध्ये त्यांनी ते केलं, त्यांचा पूर्णपणे क्युअर झाला. डिप्रेशन पूर्ण गेलेल्याचा एक हे आहे. सो डिप्रेशनमध्ये होते पूर्ण आणि ते पूर्णपणे रिलीज झालं, म्हणजे क्युअर झालं, पूर्ण नॉर्मल झालं, गोळ्या बंद होणे, तो विषय झाला. त्यानंतर आहे हेल्थच्या बाबतीतच म्हणायचं झालं तर डोकं दुखणं हे असतं ते थांबणं, मायग्रेन्स ते बरं होणं. अच्छा. तेही झालेलं आहे. बॉडी पेन्स जनरल होत असतात, तर ते बॉडी पेन्स तर पटकनच बंद होतात. म्हणजे EFT तर आहेच, होपोनोपोनो पण. आणि हे सगळं 10 दिवसांच्या हो, हे सगळं त्यातलेच आहे. तर हे हेल्थच्या बाबतीत म्हणजे मी सांगते 10x मनी मॅनिफेस्टेशन आणि लोकांचं हेल्थचं पण होतं हे सांगते मी. कारण पैसा तर मिळतो. जसं त्याच्यामधला रिझल्ट म्हणायचा आला तर रिसेंटली एकाने स्वतःचं शॉप घ्यायचं होतं आणि ज्या हव्या त्या ठिकाणी घ्यायचं होतं ते मॅनिफेस्ट केलं आहे. कुठे हवं आहे, कसं हवं आहे, पैसे हातात नव्हते. त्या मालकाने त्यांना तुम्ही नंतर देऊ शकता असं सांगून बुक केलं आणि तिला नंतर लोन पास झालं आणि तिने शॉप घेतलं. याचं काल ओपनिंग झालं. सो हे ॲडव्हान्समध्ये आलेलं होतं. एका आठवड्यात ॲडव्हान्समध्ये, 10 दिवसानंतर पुढच्या आठवड्यात तिचं हे. पण 10 दिवसात एनर्जी वाढलेलीच असते, प्लस पुढे कंटिन्यू केलं की अजून वाढतं. आता 2026 लगेचच येणार आहेत, तर कुठल्या पण आपल्या प्रेक्षकांपैकी कोणी किंवा ज्यांनी पण आपले गोल सेट केले असतील ते त्यांना जर मॅनिफेस्टेशन थ्रू खरे करायचे असतील तर त्यांनी कुठल्या प्रॅक्टिस रोज करायला हवेत? बेसिकली जे बिगिनर्स आहे म्हणजे त्यांना नाही माहिती नाही याविषयी किंवा कधी केलं नाही आहे. एक तर विजन क्लिअर असलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट विजन म्हणजे काय, मला काय पाहिजे, मला 26 कसा दिसतोय माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे मी कुठे असायला पाहिजे हे क्लिअर असलं पाहिजे. गोल्स क्लिअर असले पाहिजे. 3 ते 5 महत्त्वाचे गोल ठरवायचे. तुम्ही भरपूर गोल लिहू शकता, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, हे 4 आपले महत्त्वाचे भाग आहेत आयुष्यातले. तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता ॲफर्मेशनच्या स्वरूपात जे पाहिजे ते. पण त्यातल्या त्यात प्रायोरिटी देऊन 5 महत्त्वाचे गोल्स काढायचे बाजूला, त्यातही 3 महत्त्वाचे अजून काढायचे आणि त्याच्यावर काम करायचं. तर या 4ही सेक्शनमधनं 3 महत्त्वाचे की प्रत्येक, जसं हेल्थमधले टॉप 3, मनीमधले टॉप 3? नाही, 4ही सेक्शनमधनं 3 महत्त्वाचे. कारण घाई करण्यात काही हे नसतं आणि तेवढंच असतो खरं तर गोल आपला. हे पण असतं बऱ्याच लोकांना की हवं आहे, मान्य आहे, पण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप होत जातं ते. फक्त त्यातले 5 महत्त्वाचे काढायचे म्हणून म्हणते मी. किंवा ते 4ही एरियातले असले तरी हरकत नाही, किंवा नसले एकाच एरियातले असले तरी पण काही हरकत नाही. पण आता मी जे कोर्सेस घेते त्याच्यातून मला असं समजतं की पैसा आला की सगळे गोल सॉर्ट होतात लोकांचे. त्यामुळे पैसा महत्त्वाचा आहे. पैसा महत्त्वाचा आहे. हायेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी इज मनी नाउडेज, असं झालं आहे. आत्ताच्या काळात पैशालाच खूप महत्त्व आहे. त्यामुळे पैसे आले की तुम्हाला हाय ट्रीटमेंट पण घेता येते, मेडिकली पण लोक लगेच हे करतात, म्हणजे तब्येतीचं पण सॉल्ट होतं. कारण करायला पेशन्स हवेत ना, हे सगळं करायला पेशन्स लागतात, ते पेशन्स आणावे लागतात. पण ते कुठेही आहे, गोळ्या घेतल्या तरी त्या रोज घ्याव्याच लागतात ना. मग मी हे म्हणते हे रोज करा,
ह्याने पण सॉर्ट होण्यासारखं आहे. सो आणि परमनंट आहे ह्याच्यामध्ये, कारण आपण आपलं बॉडी रिसेट करतो आहे. मेडिटेशननी काय होतं, बॉडी रिसेट करतो आपण. सो हे गोल्स क्लिअर करायचे आणि त्याच्यावर काम करायला लागायचं. ते क्लिअर असेल तर आपण त्याच्यावर डेली प्रॅक्टिसेसमध्ये काय करू शकतो, होपोनोपोनो, ज्याच्यामध्ये 4 वाक्य आपले, म्हणजे मी नेहमीच हे सांगते, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी. EFT निगेटिव्ह इमोशन्स काढून टाकण्यासाठी. मग ते पैशाबद्दल असू शकतात, ते तब्येतीबद्दल असू शकतात, ते जॉबबद्दलही असू शकतात. पैसे झाडावर उगवत नाहीत किंवा पैसा काही सहज नाही मिळत, खूप हार्डवर्क करावं लागतं, हे आपले बिलीफ्स असतात, दिलेले बिलीफ्स आहेत आपल्याला. पण जेव्हा तुम्ही हे मानायला लागता, तुमचा विश्वास जसा निर्माण होतो, मनी इज इझी टू अर्न, तो खरंच इझी होतो. आणि हे माझंच झालेलं आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं होतं. सो मी असं सांगते. त्याच्यानंतर आहे जॉबच्या बाबतीतही असं झालेलं आहे की आत्ता कालच मला फोन आला होता की 10 दिवसाचा कोर्स केला आहे, जॉब हवा होता, हव्या त्या सॅलरीचा जॉब मिळाला आहे. शी वॉज व्हेरी कीन, म्हणजे तिला हवा होता जॉब आणि अगदीच पाहिजे होता. त्या दृष्टीने ती खूप प्रयत्न करत होती, सारखी मेसेज कॉल चालू असायचे तिचे. तर मला जेवढे रिप्लाय देतात तेवढे मी देते, पण तिने प्रयत्न केला आणि तिला मिळाला 10 दिवसाच्या अंतरात. सो तसं आहे, जेवढं मनापासून करू त्या प्रॅक्टिसेस तसं आहे. सो होपोनोपोनो म्हटलं, EFT म्हटलं, व्हिज्युअलायझेशन एक काम करतं. फ्युचर व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे आपल्याला, जे झाल्यावर कसं दिसेल. अच्छा, आता कार घेतली तर मी ऑलरेडी कार ड्राईव्ह करते, माझ्या आवडत्या लोकांसोबत कार ड्राईव्ह करते, हे व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. फ्युचर व्हिज्युअलायझेशन काय, तर हे घर घेतलं तर मी ऑलरेडी त्या घरात जाऊन राहते, तिथे माझा कॉर्नर हा आहे, तिथे मी असा झोपाळाच लावला आहे किंवा असा सोफाच ठेवला आहे किंवा मग किचन असं आहे किंवा बेडरूम अशी आहे. म्हणजे हे सगळं फ्युचर व्हिज्युअलायझेशन झालं. जॉबच्या बाबतीत लोक कशी आहेत, जॉबमध्ये आपल्याला हवी तशी आहेत, सगळी लोकं मला सपोर्ट करणारी आहेत, मला हवी ती सॅलरी मिळाली, हवी त्या कंपनीत मिळाली, माझा ड्रीम जॉब मिळाला, हे सगळं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. सो पैशाच्या बाबतीत पैसाच अकाउंटमध्ये कंटिन्युअसली येतोय. क्रेडिट स्टेटमेंट्स. आणि फिजिकली हातात घेऊन सुद्धा आपण फिलिंग आणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेम. सगळ्या गोष्टीवर प्रेम असायला पाहिजे. हे एक मोठं रिअलायझेशन आहे. जेव्हा कळेल जे सगळं चांगलं हवं असतं ना, तेव्हा लव्ह ही फिलिंग त्याच्याबरोबर असावी लागते. हेल्थ बाबतीत सुद्धा स्वतःवर प्रेम करत असाल, स्वतःच्या शरीरावर प्रेम करत असाल, तर शरीरही चांगलं होण्यास मदत करतं आपल्याला. की मला तू हवा आहेस, चांगला हवा आहेस, कारण 365 डेज ब्लड सर्क्युलेशन चालू आहे ना सगळ्यांचं. आपण कुठे त्याला काय म्हणतो, म्हणजे काहीच म्हणत नाही आपल्या शरीराला, चालू आहे ना. पण आपल्याला सारखं काहीतरी होतं असं नसतं. काही जणांना होत असेल त्यांच्यासाठी हे आहे ग्रॅटिट्यूड फील करायचं, की जे चालू आहे ते तरी आहे, त्याने ते वाढायला लागेल. तब्येत हळूहळू साथ द्यायला लागते जेव्हा तुम्ही त्याला पॉझिटिव्हली प्रेमाने बघायला लागता, प्रेमाने बोलायला लागता. लव्ह लेटर लिहायची, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, सगळ्याला. कारण म्हणजे हे एक मोठं रिअलायझेशन आहे माझ्या आयुष्यातलं, की जिथे आपण प्रेम दाखवू ना, समोरनं प्रेमच मिळतं. मग रिलेशनशिप बाबतीत आपण सहज करतो, कारण ते आयुष्यातच भाग येतो. पैशाच्या बाबतीत निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन जास्त होतं. माझ्याकडे नाही आहेत, मी का खर्च करू, खर्च केल्यावर कमी होत आहेत, बँक बॅलन्स कमी होत आहे, हे सगळे निगेटिव्ह फिलिंग्स आहेत. पैशाला प्रेम कुठे दाखवतोय आपण. म्हणजे हे निगेटिव्ह फिलिंग्स पण मॅनिफेस्टेशन न होण्यासाठी कारणीभूत असतात. बरोबर, तसंच आहे. पैसा हा फ्लो होतच असतो, अनलिमिटेड आहे जगामध्ये. ते आपलं बिलीफ नाही आहे ना, कारण युनिवर्स एनर्जीचा बनला आहे, पैसा एनर्जी आहे आणि तो अनलिमिटेड आहे. जसं वर आकाशात बघितल्यावर कुठे अथांगच आहे ना, मग त्या देवाकरता सुद्धा तुमचं एवढंच आहे जे स्वप्न आहे ते. पण जगात सगळ्यांनाच हवं आहे, फक्त ते मनापासून असलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न असला पाहिजे. नुसतंच म्हणून नाही होत. फिलिंग तरी असली पाहिजे, मला मिळालं तर काय होईल, ते फिलिंग असतं ना. जसं की अनुभवायचं असतं प्रत्येकाला, की 5 स्टार हॉटेलमध्ये राहून यायचं आहे किंवा खाऊन यायचं आहे. तर एखाद्या वेळी असतील पैसे आपल्याकडे सेव्ड असतात, एखाद्या वेळी प्लॅन करायचं आणि जायचं.
तर मी सेशनमध्ये येणाऱ्यांना पण म्हणते, तुमच्याकडे पैसे नाहीत असं नाही, तुम्हाला खर्च करायचे नाही आहेत या, आणि स्वतःच्याच डेव्हलपमेंटसाठी नाही करायचे. बाकी इमर्जन्सी आली, मेडिकल आपण पटकन जाऊन देतो की नाही पैसे. तर तोच माइंडसेट आहे, माइंडसेटचा भाग तो आहे. आपण त्याला द्यायला तयार आहेत, पण मी माझ्या ग्रोथ करता नाही देणार, हे थोडी होणार आहे, होईल का नाही ह्या डाऊटमध्येच तर अर्ध्या गोष्टी होत नाहीत आपल्या. आपण कधी कधी ना असं गमतीत पण म्हणतो, म्हणजे आपण मित्रमैत्रिणी बसलो असू आणि काहीतरी आपल्या गप्पा सुरू असतील तर ते म्हणतील पार्टी दे, आणि आपण म्हणणार की नाही मेरे पास पैसे नाही आहे. ते पण ह्यानी पण फरक पडतो. मी देते पार्ट्या आता, माझ्याकडे आहे, मी खरंच दिल्यात. सो फ्रेंड्सना मी पार्ट्या देते, मी गिफ्ट्स देत असते आता सगळीकडे. मला आवडतात म्हणून, हा माझा पण पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्याकडे बघण्याचा. पण पैसे असूनही पार्ट्या द्यायची हे नसते लोकांना, म्हणजे मी का देऊ असं एक हे असतं. पण माझं आता असं झालं, माझ्याकडे आहे तर द्यावी ना. मागतात लोक, सहज म्हणतात कधी कधी, पण मग मला जेव्हा द्यायची तेव्हा मी देऊन टाकते. हो देईन, थोडी लगेच आपल्याला द्यायला जायला लागतं असं असतंच ना. सगळे काही असे एक्सपेक्टेशन कधी देते असं काही नसतं ते. सो तोही एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे ते हे करण्याचा, की काही सगळे वाट बघत बसले ॲटलिस्ट तिथे तरी हो म्हणा. हां, म्हणजे गमतीतही तुम्ही असं निगेटिव्ह नाही बोलायचं. ते सुद्धा मॅनिफेस्ट होतं. म्हणजे आपण स्वतःलाच सांगतोय की नाही आहेत तुझ्याकडे पैसे, मग ते तेवढ्याच. आता जेव्हा जेव्हा आपण पैसे देतो ना, तेव्हा सुद्धा असा ग्रॅटिट्यूड असला पाहिजे की डबल होऊन परत येणार. लिटरली सांगते, माझं आता कंपनी फॉर्मेशन केलं आहे, सॅलरी द्यायची सुरुवात. तर सॅलरी द्यायला लागल्यानंतर मी दिली की लगेच असा विचार केला की 3 टाइम्स परत येणार. तर जेवढे कमी झाले त्याच्या पुढे गेलेत माझे आता परत अकाउंटमध्ये. सो हे फिलिंग असतं एका दिवसात. मी देतानाच हा विचार केला होता की माझ्याकडे 3 टाइम्स परत यायला हवे, तर 2 टाइम्स आले ऑलरेडी, 3 टाइम्स आज दिवसभरात होतील. सो हे आपलं इंटेन्शन असतं द्यायचं. आपण इंटेन्शन देताना चांगलंच द्यावं. इच्छा, इंटेन्शन म्हणजे इच्छा. तर इच्छा ठेवताना कायमच अशीच ठेवायची की ती चांगलंच होणार आहे, आणि त्याच्या बॅक ऑफ द माइंड निगेटिव्ह आणायचंच नाही. कारण मला हवं आहे ना, पैसा हवा आहे ना सगळ्यांना, मग निगेटिव्ह कशाला आणायचं आहे. पाहिजे हे सगळ्यांचं क्लिअर असतं, पण करू कसं, काय करू. हां, हे असू शकतं की आपलं ठरलेलं असू शकतं की मला डिझाईन, म्हणजे आता समजा माझं ऑफिस सुरू करते मी, तर माझ्या डोक्यात काही क्लिअर डिझाईन आहे माझ्या ऑफिसचं, आणि मग मी कुणाला बोलावलं, ते त्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल तर मला नाही आवडणार, म्हणजे नाही आवडत. माझं थोडंसं असं आहे की मला जे पाहिजे तसंच पाहिजे. मग तो करून देणारा तसा असेल तर ठीक आहे, नाहीतर आय एम सॉरी, म्हणजे मला पैसेही नाही खर्च करायचे, किंवा मला माझं मत आहे आणि मला ते तसंच हवं आहे. असं प्रत्येक लोक वेगवेगळे सजेशन्स देत असतात, तिथे फरक पडतो. पैशाचा काही नसतो प्रश्न, मतांचा प्रश्न असतो तो. तिथे ठीक आहे एक वेळ, पण पैसे देताना प्रत्येकच वेळी नाही 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 हा एक असतो प्रत्येकाचा. आहे तो थोडासा बदलला तर गोष्टी बदलायला लागतात. जसं माझ्याकडे नव्हते तेव्हा मी लोन्स काढून द्यायचे, म्हणजे अबंडन्स माइंडसेट हा असा असतो. आता तेव्हा मला यायचं टेन्शन की आता हे मला द्यायला मलाच द्यायचे परत, पण आय वॉज लाईक मी शिकतीये ना, म्हणजे ह्याच्यातनं काहीतरी बॅक मिळणारच आहे मला. सो मी शिकतीये नवीन काहीतरी, तर मला पैसे मिळणार आहेत या दृष्टीने मी गेले आणि मला मिळत गेले. काही पहिले महिने मला लोन्सवर लोन्स काढून परत ते भरण्यासाठी लोन असं पण केलं आहे. कारण मी माझ्या बळावर उभी राहिली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण मी जॉब सोडला, माझं डिसिजन होतं, मला कोचिंग करायचं माझं डिसिजन होतं. सो देर वॉज नो सपोर्ट फ्रॉम एनिवेअर. परत हे मानायला पण तयार नव्हते की असं काही असतं. सो बरोबर, पण मला त्याची अनलिमिटेड पॉसिबिलिटी माहिती होती, जी मी करतेय, जसे मी रिझल्टही देते, आणि माझ्या आयुष्यातही मी बऱ्याच गोष्टी अशा बघितल्या होत्या त्याच्या आधी पण. सो इट इज पॉसिबल हे मला माहिती होतं. फक्त इट टेक्स टाईम. 2 मिनिटात गोष्टी नाही होत. सो आय हॅव गिव्हन दॅट टाईम. मी तो वेळ दिला आहे, आणि आता मला त्याचा फरकच पडत नाही, कारण अबंडन्सच आहे. अकाउंटमध्ये पैसे येतच राहतात कंटिन्युअसली, त्याच्यासाठी विचार नाही करावा लागत. सो पहिल्यांदा कदाचित येईल म्हणजे असा प्रश्न पडतो की मग माझ्याकडे पैसे नाही आहेत, लोन काढलं म्हणून काय झालं, म्हणजे पैसा येतोय ना वेळेला, हे महत्त्वाचं आहे जास्त. मला त्यावेळी तसं फिलिंग यायचं की मला हवेत आणि ते माझ्याकडे येत आहेत. बँकवाले घरी येत नाही आहेत ना, दॅट इज ते तिथपर्यंत मी ठेवायचे, म्हणजे ते सगळं वेळच्या वेळी गेलं पाहिजे, एवढाच माझा माइंडसेट असायचा.
त्या माइंडसेटमधनं पण मी एक दिवशी बाहेर पडायचं ठरवलं तेव्हा पडले. तेव्हापर्यंत मी नुसते EMIवर EMIच करत होते. त्याच्यानंतर मला असं हा सुद्धा माइंडसेट आहे की जेव्हा मला भरायला नाही तेव्हा मला लोन काढायला हवंय. परत मी रिपीट तेच करते. त्याच सर्कलमध्ये आता मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं असं एक दिवशी ठरवलं की आय शुड अर्न दॅट मच अमाऊंट. मी तेवढे कमावलेच पाहिजेत जे माझे लोन्समधनं जायला पाहिजे, लोनसाठी गेले पाहिजे, त्याच्या पुढेही मला मिळाले पाहिजे. त्या दिवसापासून लिटरली असं झालं आहे किंवा त्याच्या पुढे मिळाले. सो माझा माइंडसेट पटकन चेंज होतो. अगेन ती प्रॅक्टिस असल्यामुळे. NLP माझा बाय डिफॉल्ट होतं माझ्याकडनं की मी ते कनेक्ट करू शकते पटकन. सो तो पटकन चेंज झाला. त्या महिन्यापासून मी त्याच्यापेक्षा जास्तच कमावते, रादर 5 पट कमावते आता. सो आता तो प्रश्न येतच नाही कुठे की कसे भरायचे आणि काय भरायचे. पण तो आपला माइंडसेट आहे ना परत आता घर घ्यायचं म्हणल्यावर आपण सुरुवातीपासून करतोय म्हणल्यावर थोडी एकदम पैसे येणार आहेत 70-80 लाख रुपये आत्ताच्या काळामध्ये. ते असेच नाही येणार ना, त्याला थोडा वेळ द्यावा लागणार, मग ते कमावू शकणार आपण. तेवढा तो पेशन्स पण पाहिजे आणि काम करायचा पेशन्स पण पाहिजे त्याच्याबरोबर. आताच्या काळात जॉबमध्ये पण हे होऊ शकतं. सहज आहे 50 लाख तर सहज मिळतात हल्ली IT मध्ये पॅकेज, त्याच्याही पुढे मिळतं. त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही घरंसुद्धा 70-80 लाखाची घेऊच शकता. म्हणजे घेतातच ना सगळे, लोन्स काढून चालूच असतं. पण मग ती लोन आहे बोलून आपण आपल्यालाच त्रास करून घेतो ना. ते संपेपर्यंत आपण जगायचंच विसरतो. तसं होऊ शकत नाही ना. माझा हा पर्स्पेक्टिव्ह असतो की मग जगायचं नाही का, तसं नाही होऊ शकत. आनंदी जगणं हा वेगळा पार्ट आहे आणि पैसा हा वेगळा पार्ट आहे. सो आनंदी राहिला की पैसा येऊच लागतो आपल्याकडे. सगळे लोक या स्ट्रेसमधनं जातात म्हणून हा मोठा एवढं एक्सप्लेन केलं मी की हे अशा पद्धतीने बघायला सुरुवात करायला पाहिजे आपल्याला. तर तुम्ही कमवण्याच्या दृष्टीने जास्त प्रयत्न कराल. कमवायला तुम्ही जास्त प्रयत्न केला तर पैसे आपोआपच फेडले जाणार आहेत ना. मग तिथे हा विषय राहतच नाही. मग लोनमधनं कसं बाहेर पडायचं, तर मग जास्त मला एवढे कमवायचे आहेत, हे जास्त कमवायला सुरुवात करायची. आता 10 कमवत असाल तर 20चं एम ठेवा, 20चं असेल तर 40चं ठेवा, 40चं असेल तर 80चं ठेवा, 80,000 असेल तर 1.5 लाखाचं ठेवा. मी 1 लाखावरनं डायरेक्ट 5वर गेले, 5वरनं 10वर गेले, 10वरनं 15वर गेले, आता 25 आहे. म्हणजे हे असं ठेवायला लागतं स्वतःचं एम, टार्गेट ठेवायचं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागायचं. काही ना काही ऑप्शन येतात समोरनं आणि हळूहळू ते अपग्रेड पण होत जातं. परत रिस्क घेणं हा थोडासा असतो फॅक्टर प्रत्येकाच्यामध्ये. जास्त पैसे कमवायचे तर रिस्क पण थोडी घ्यावी लागते, घ्यायची थोडीशी रिस्क. डेली रुटीन्समध्ये आपण काय फॉलो केलं पाहिजे, ह्यामध्ये येतं होपोनोपोनो, EFT आणि व्हिज्युअलायझेशन. मेनली ह्या 3 गोष्टी केल्या तर निगेटिव्हिटी निघून जाऊन पॉझिटिव्हिटी वाढत जाते. आपण आपले ड्रीम गोल्स अचीव्ह करायला सुरुवात करतो. EFT जे तू बोलली आहेस ते काय आहे, थोडक्यात सांगशील? हो, EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक असं त्याचं फुल फॉर्म आहे. आता त्यामध्ये आपण काय करतो, निगेटिव्ह फिलिंग्स ज्या साठलेल्या असतात त्या टॅप करून क्लिअर करायच्या. तर 9 पॉईंट्स आहेत टॅपिंगचे. हा पहिला आहे भुवयांच्या सुरुवातीला, हा दुसरा आहे, इथे तिसरा आहे, डोक्यावर 4था येतो, नाकाखाली 5वा, इथे 6वा, कॉलर बोन 7वा, अंडरआर्म्स 8वा आणि 9वा, असे 9 पॉईंट्स आहेत. हे असे टॅप केल्यानंतर निगेटिव्हिटी रिलीज असं जरी म्हटलं तरी आपल्याला एनर्जी वाढलेली जाणवते. एवढं म्हटलं तरी. सो हे चक्राला कनेक्टेड पॉईंट्स आहेत. त्यामुळे काय होतं, चक्र ॲक्टिवेट होतात बेसिकली. आता त्याचा सायंटिफिक एक्सपेरिमेंट पण असा व्हिडिओ मी दाखवते की EFT करायच्या आधी ब्लड फ्लो स्लो आहे एकदम, कारण निगेटिव्ह फिलिंग्स साठलेल्या आहेत. आत्ताच्या नाही आहेत त्या, फक्त आयुष्यभराच्या आहेत आणि मागच्या जन्माच्या सबकॉन्शियस थ्रू आलेल्या आहेत, DNA थ्रू आलेल्या आहेत. सो ह्या सगळ्या फिलिंग्स आहेत. त्या निगेटिव्ह फिलिंग्स ब्लड फ्लो स्लो करतात. तो ब्लड फ्लो टॅपिंगने फास्ट होतो. सो EFTने मेनली काय होतं तर ब्लड फ्लो नॉर्मल होऊन जातो, निगेटिव्ह एनर्जी पूर्ण बाहेर पडते. फॉर एक्झाम्पल एक अजून सांगते, बॅटरी सेल्स असतात ना रिमोटमधले सेल, तर ते खूप दिवस ठेवले की फुगतात निगेटिव्ह एनर्जी वाढल्यामुळे. तसं आपल्या रक्तवाहिन्यांचं असतं. सो निगेटिव्ह एनर्जी साठून ब्लड फ्लो स्लो होतो. तो टॅप केल्यामुळे तो फास्ट व्हायला लागतो. हा सिम्पल हे आहे त्याचा अंडरस्टँडिंगसाठी. सो असा EFTचा उपयोग आहे. मग तो आपण निगेटिव्ह फिलिंग्स काढून टाकण्यासाठी आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स वाढवण्यासाठी दोन्हीसाठी वापरू शकतो.
आणि तुझे होपोनोपोनो प्रेयर जी आहे ती हम्म. पण बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे हो, आता कदाचित माहिती. आता. पण असं काही असतं का की आपल्या मातृभाषेत ते केल्याने, कारण ती इंग्लिश म्हणजे मी आत्तापर्यंत तरी जे ऐकलं आहे ते आय एम सॉरी आणि प्लीज ते फॉरगिव्ह सगळं मी, प्लीज थँक्यू, आय फॉरगिव्ह मी, लव्ह यू. असं काही आहे का आपल्या मातृभाषेत करू शकतो किंवा केल्याने आणखीन इफेक्टिव्ह होते? कारण आपलं जे विचार जे करतो ते आपण बऱ्याच वेळा आपल्या मातृभाषेतच करतो, ज्या कुठल्या याच्यात आपण कम्फर्टेबल आहे. तर आय एम सॉरी हा कठीण वर्ड नाही आहे सगळ्यांसाठी. अगदी मातृभाषा करणाऱ्यांना सुद्धा सॉरी हे सॉरी सगळेच हे म्हणतात. इंग्लिश. त्यामुळे हां हां. भाषा बदलल्याने हे बदलतं असं नाहीये त्याच्यामुळे. पण तुम्हाला जर हवं असेल तर मला माफ करा, मला पुन्हा एकदा क्षमा करा, धन्यवाद आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण हे खूप कठीण आहे म्हणायला, सिरियसली. म्हणजे मला हे खूप असं वाटलं. त्याच्यापेक्षा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू जपासारखं म्हणता येतं. आणि कुठची अट नाही हे म्हणायला. म्हणताना फिलिंग्स पण तसे असायला हवेत किंवा असं, किंवा एक एक्झाम्पल देऊ शकते की लेट्स से आता एखाद्याला काहीतरी हेल्थ इश्यू आहे किंवा कुठलाही इश्यू, तर त्याच्यासाठी कशी करायला हवी ही प्रेयर? ओके, सो ह्याच्यासाठी फिलिंग्स असायला हवेत का तर नाही. बेसिक्ससाठी मी सांगते की तुम्ही कंटिन्युअसली बॅक ऑफ द माइंड करा. जिथे मी करू शकते का हा प्रश्न येतो त्या ठिकाणी तुम्हाला आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू कंटिन्यू चालू ठेवायचं दिवस रात्र शक्यतो. हे करायलाच जमत नाही बऱ्याच जणांना, त्यामुळे प्रश्न येतात. सो हे बेसिकली आय एम सॉरी म्हणजे मी मला सॉरी म्हणते, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे माझ्या निगेटिव्ह विचारांना मी म्हणते की मला माफ कर. आणि मी माझ्या आत्म्याला हे सगळं म्हणते. म्हणजे आत्म्यामध्येच युनिवर्स आहे. युनिवर्स म्हणजेच देव हा आपल्या आत्म्यात आहे. जेव्हा आपल्याला तो आपल्या आत्म्यात कळत नाही तेव्हा आपण त्याला मूर्ती म्हणतो, त्याला आपण नमस्कार करतो. सो ऑल ओव्हर माणसात देव आहे, हे मला मेडिटेशन थ्रू समजलेलं आहे. आणि म्हणून माझ्याकडनं प्रोबॅबली मग सगळ्यांचं चांगलं व्हावं हा मला युनिव्हर्सल विचार सहज येतो की पण मला आता- पैसे मिळतात तर सगळ्यांना मिळावेत, असं हे सहज नाही होत. अगदी अगदी. पण आता म्हणजे हे नॉर्मल विदाऊट एनी इंटेन्शन आपण म्हणायचं का कुठल्या तरी पर्टिक्युलर गोष्टीसाठी म्हणायचं असं? हो बरोबर. विदाऊट इंटेन्शन पॉझिटिव्हिटीसाठी म्हणू शकतो, दिवस चांगला जाण्यासाठी म्हणू शकतो. आणि विथ इंटेन्शन जेव्हा काही पाहिजे आहे त्याच्यासाठी आपण करू शकतो. विथ इंटेन्शनच करायचं असतं ॲक्च्युली, पण प्रायमरीली काही फरकच जाणवत नाही असं होतं. म्हणून मग इच्छा म्हणजे काय, तर आज मला माझी मैत्रीणच भेटायला पाहिजे, एखादा मित्रच भेटायला पाहिजे, हा छोटा प्रायमरीली हेच करायला पाहिजे की तो भेटलाय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. किंवा कोणाची तरी रिलेशन बिघडलं आहे, त्या माणसाचं नाव घ्यायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. माझ्या डोक्यातले विचार हे फॉरगिव्हनेस आहे बेसिकली. स्वतःलाही माफ करणे, दुसऱ्यालाही माफ करणे, ह्याच्यातनं आपण हे करतो. एनर्जी लेवलला वी आर ऑल वन. एनर्जीला कुठेतरी आपण कनेक्टेड आहोत, कारण आत्मा सेम आहे सगळ्यांचा. एक कुठेतरी पॉईंट आहे जिथे आपण सगळी माणसं एकमेकांना कनेक्टेड आहोत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर म्हणजे तुम्ही माफ करूच शकत नाही असं म्हणणारी गोष्ट सुद्धा माफ करता येते. देर इज नथिंग लाईक दॅट. काहीही असं नाही आहे जगामध्ये की माफ नाही करता येत. मोठं मन लागतं त्याच्यासाठी, एवढाच विषय. म्हणजे वाईट झाल्यावर मी कसं माफ करू, दॅट वॉज युअर कर्मा. तुम्ही कधीतरी असं केलं, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे, सिम्पल आहे. आणि हे सगळ्यांबाबत होतं. जेवढं माफ करू तेवढं पुढे जातो आपण, कारण मग इथे क्लटर राहत नाही, त्रास राहत नाहीत मनामध्ये. असं का झालं, हे कशामुळे झालं, असं व्हायला हवं होतं का, वगैरे वगैरे वगैरे. माझ्याच बाबतीत असं का होतं, हा जनरल आपला प्रत्येकाचा हे असतो. तिथे आपण आय एम सॉरी म्हटल्यामुळे आपण स्वतःची माफी मागतोय. मग इंटेन्शन ठेवून असं करायचं की अगदी ट्रॅफिक जॅम. आता ट्रॅफिक जॅम दिसलं की आपल्याला विचार इतके येतात की आता कसं होणार, मला वेळेत पोचायचं आहे. त्याऐवजी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ते क्लिअर झालं आहे, मी वेळेत पोचली, होतं क्लिअर. खूप रिझल्ट्स असे सुद्धा बेसिकसुद्धा सांगायला लावते मी लोकांना की तुम्हाला रिझल्ट मिळाला ना की त्याचा आनंद वेगळा असतो. एक रिझल्ट मिळाला की विश्वास बसतो, छोट्यातला छोटा असला तरी चालतो. लिहून ठेवायचे ते सगळे रिझल्ट. जेव्हा डाऊन एनर्जी होते तेव्हा ते वाचायची की हे झालं होतं, हे आपल्या लक्षात येतं त्याच्यामुळे परत अप होते एनर्जी.
जस्ट माझं अवॉर्ड फंक्शनसुद्धा मी बघितलं तरी मला एकदम मजा येते आतून. म्हणजे मी रॅम्प वॉक केला आहे किंवा मग त्या गाण्यावरच हे केलं आहे. एनर्जी लगेच वाढते, कुठेतरी डाऊन झालेली असते तेव्हा. सो आपल्या स्वतःसाठी ते करायचं, लिहून ठेवलं आणि ते वाचलं जेव्हा आपण डाऊन फील करत असतो तेव्हा इट मेक्स अ डिफरन्स. आता बोलता बोलता तू कर्मांबद्दल बोलली हो. आणि बरेच वेळा असं म्हणतात की आपल्या आधीच्या जन्मातले जे कर्म असतात त्याचीच फळं असतात जे काय आपण आता एक्सपिरियन्स करतो किंवा हो. जगतो आहे. तर ते मॅनिफेस्टेशननी चेंज करता येतात का? आता याच्यामध्ये 80% लाईफ आपल्या हातात आहे, 20% नाही आहे. ही रियालिटी आहे, कारण कर्मा पार्ट आहे प्रत्येकाचा. तर आपण फक्त जन्म घेतोय. संत होतात त्यांना हे मिळते, मोक्ष मिळतो. बाकी सगळे फक्त परत परत जन्म घेत आहेत, कारण आपल्याकडे ती ॲक्सेप्टन्स कपॅसिटीच नाही आहे. मी म्हटलं ना, फॉरगिव्हनेस यायला पाहिजे. तो थोडासा त्या वृत्तीकडे माझं जातं, पण मीही नाही आहे त्याच्यामध्ये. मी जस्ट सांगते तिकडे थोडं माझं वळतं की वाटतं अधूनमधून, पण मी त्यामध्ये जाण्याचं माझा हे नाही आहे. त्यामुळे मी फक्त लोकांमध्ये बदल घडवण्याचं काम करते, एवढाच विषय आहे माझा. पण जेव्हा आपण सगळ्या जगाला माफ करू शकतो, काही केलं कोणीतरी, दॅट इज कॉल्ड ॲज आपण मोक्षप्राप्तीसाठी रेडी आहोत. दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. खूप कठीण आहे ते काम. पण आत्ता आपल्या हातात काय, चांगली कर्म करणं, तेवढं तर करूच शकतो. आणि चांगल्या कर्माने आपलं प्रारब्ध बदलता येतं. अच्छा. सो जो 20% पार्ट आहे तोही बदलता येतो, पण त्याची प्रयत्न करायची तयारी आहे का, त्याच्यावर आहे ते सगळं. सो आणि हे ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये सांगितलेलं पण आहे. म्हणजे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत त्याचे. त्यामुळे आपलं कर्म आपण बदलू शकतो आणि आपल्याला पत्रिकेत सांगितलेल्याही गोष्टी बदलतात जेव्हा तुम्ही त्याच्यावर बिलीव्ह करता. कारण ॲक्सेप्टन्सच येतो ना. वाईट झालं तरी आपल्याला ॲक्सेप्टन्स येतो. जसं छोटंसं एक्झाम्पल म्हणून सांगते, 2000 मी कुंभ राशीची आहे, तेव्हा मी खूप ॲस्ट्रॉलॉजी करत होते. 2019मध्ये 20मध्ये माझी 7.5 सुरू झाली. तर नंतर मला काही लोकांनी सांगितलं की हेल्थला खूप प्रॉब्लेम होता, मला असा झाला. म्हटलं मला का नाही झाला असं मी नंतर माझा ॲक्सेप्टन्स लेवल एवढा होता की मला झालेला कळलाच नाही. सो दॅट इज द डिफरन्स. ॲक्सेप्टन्समुळे हा विषय झाला की मला त्याचं दुःख सुख नव्हतंच काही. मला मानसिक त्रास झाला, दॅट इज कॉल्ड हेल्थ प्रॉब्लेम ना. की मी मानसिकरित्या बरीच हे झाले होते, त्याच्यामुळेच मेडिटेशन केलं आणि त्याच्यातनं बाहेर पडले. पण मला त्रास झाला का, तर हो झाला, पण मला तो रिअलाइजच नाही झाला आहे हे. हा असतो पार्ट कर्माचा. म्हणजे आपण जसं बिलीव्ह करू ना तशा गोष्टी हे होत जातात. मग ॲक्सेप्टन्सच एवढा होता की तो जाणवलाच नाही. मग ॲस्ट्रॉलॉजीनुसार काय, तर आपण थोडासा ॲक्सेप्टन्स करून घेतो कधी कधी, पण आपण मग त्याचा बिलीफ बनवून टाकतो. एखादी वाईट गोष्ट सांगितली की असंच होणार असं आपण ठरवून टाकतो. ते ठरवून नाही टाकायचं. यू शुड कीप इट ऑन टाईम. वेळेवर ठेवून द्यायचं ते, की काहीतरी होईल, चांगलंच होईल. की कोणीतरी काहीतरी सांगितले की आपण त्याचा माइंडसेट बनवून टाकतो स्वतःचा, की हे असं आहे म्हणजे हे असंच होणार. नाही, असं काही कुठे लिहून ठेवलं नाही असंच होणार आहे. तुम्ही जेवढं पॉवरफुल्ली विचार कराल तेव्हा तसं होणार आहे. सो पॉवरफुल थॉट्स हे सगळ्यात महत्त्वाचे. इच्छा केवढी प्रबळ आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते चेंज होऊ शकतं कर्मा पार्ट आपला. आणि फॉर मी ॲस्ट्रॉलॉजरनीच सांगितलं की तू जे विचार करशील तेच खरं होईल. आता मी विचारायला गेले होते एक, आणि त्यांनी हे सांगितलं. आता काय म्हणजे हे मला माहिती आहे, मी विचार करते ते खरे होतात. मी सहज विचारायला, म्हणजे तेव्हा मला उद्योग नव्हते असं म्हणायला हरकत नाही. म्हणून सगळ्यात सायन्स आहे मी असं म्हणत नाही, पण त्याचे वेगवेगळे अर्थ असतात. बरोबर. पण कुठच्याही आहारी जाण्यात काही पॉईंट नसतो. मी जे म्हणते ते फक्त मी माइंड प्रोग्रामिंग करा म्हणते. म्हणजे आहारी जाण्यासारखं काही नाहीच आहे. की स्वतःलाच ट्रेन करा जसं पाहिजे तसं मिळवण्याकरता. बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा व्हॅलिड आहेत, त्याची सायन्स आहे, त्याचे अभ्यासक आहेत, ते सांगत असतात. त्याबद्दल मी बोलत नाही. फक्त माइंडसेट करून घेऊ नका कशाचे, की हे आता असं सांगितलंय म्हणल्यावर असंच होणार का माझ्या आयुष्यात. नाही, ते बदलू शकतं जर तुम्ही स्वतः तयारी ठेवली तुमच्या मनाची. मॅनिफेस्टेशनचे बरेच टेक्निक्स आहेत. जर्नलिंग, व्हिज्युलाइज, जसं आता बोलता तू पण म्हणालीस व्हिज्युलायझेशन आणि EFT. तर असे कुठले कॉम्बिनेशन्स की जे चांगले सोबत काम करतील आणि पटकन रिझल्ट्स आपल्याला मिळतील?
येस. आता सोबत काम करायचं म्हटलं तर वेगवेगळे कॉम्बिनेशन असू शकतात, पण व्यक्तिसापेक्ष बदलतातच ते. कोणाला काय वर्क होईल, कोणाला काय वर्क होईल हे आहे. होपोनोपोनो सगळ्यांसाठी होतं वर्क, आणि निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह थॉट्स काढून टाकण्यासाठी, तर ते होतंच. सो ते ठेवावंच. आणि मॅनिफेस्टेशनचा अर्थ आहे की फिलिंग्स. फिलिंग इज द सिक्रेट ऑफ मॅनिफेस्टेशन. काहीही पाहिजे, त्याची भावना पाहिजे तुमच्या मनामध्ये. भावना असेल तर ते तुम्हाला मिळणारच आहे. सो सगळ्यात महत्त्वाची भावना कोणत्या टेक्निकने येते. आता मी टेक्निकची नावं सांगते सगळी. जी आपण आत्ता केली ती होपोनोपोनो EFT मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मेडिटेशन ही एक आहे, ॲक्ट ॲज इफ असं एक आहे, जर्नलिंग एक आहे, ग्रॅटिट्यूड एक आहे, त्याच्यानंतर स्क्रिप्टिंग असं पण म्हणतात, लिहून ठेवायचं सगळं काही. वॉटर बॉटल टेक्निक पण एक आहे. सो असे वेगवेगळे आहेत, बरेच आहेत. आपण जसं हे करू तसं आपल्याला मिळत जातं. ते जे हल्ली आजकाल म्हणतात 11-11ला अगदी आपले विश लिहून let it go in the air. तर 11-11 हा टायमिंग ते बहुतेक न्यूमरॉलॉजीशी रिलेटेड आहे. पण येस, ते एंजल्स आर गायडिंग यू असं म्हणतात त्यावेळी. तर त्यावेळी ते विश म्हणायचं आणि सरेंडर करून टाकायचं असं म्हणलं जातं त्याला. सो जेव्हा तुम्ही एनर्जी ॲक्टिव्ह व्हायला लागते, फील्डमध्ये यायला लागतं, तेव्हा 11-11 सारखं दिसायला लागतं. असं पण होतं. हाही एक भाग आहे. म्हणजे रिपीटेड नंबर्स परत परत दिसणे. डज इट मीन की ती इट इज की तुमच्या स्पिरिच्युअल अवेकनिंगची ती स्टार्टिंग आहे? हो, असं आहे त्याचं अर्थ, स्पिरिच्युअल अवेकनिंगची, किंवा तुम्हाला जे पाहिजे ते होणार आहे याच्या पुढे, असं. म्हणजे ते स्पिरिच्युअल अवेकनिंगची स्टार्टिंग आहे, असंच आहे त्याचं. तर तुम्ही जे ठरवताय ते तुमच्या आयुष्यात व्हायला सुरुवात झाली, तुम्ही योग्य दिशेने विचार करताय, असं ते नंबर दिसण्याचा अर्थ असतो. म्हणजे एक पर्टिक्युलर पॅटर्न जर दिसत असेल नंबर्समध्ये. हो. 4 वेळा एक नंबर रिपीट होतो. म्हणजे 1111, 2222, 2333, 444, 555 असे सगळ्या नंबरचे काही ना काही असतात अर्थ. त्यावर मी काही विशेष हे नाही करत, पण हो, म्हणजे त्याचा अर्थ आहे आणि त्याच्यातनं रिझल्ट मिळतात. आणि मोस्टली पॉझिटिव्हच साईन आहे ते. पॉझिटिव्ह साईड आहे, मेजरली पॉझिटिव्ह साईड आहे. कारण एंजल्स आर गायडिंग यू, राईट. जसं मी तुमच्याशी बोलताना मी काय बोलते हे कधी कधी मलाही नंतर मी हे बोलले असंही होतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज समवन इज गायडिंग मी. माझे चक्र ॲक्टिवेट असल्यामुळे गॉड इज, हे चक्र आहे गॉड, देवाच. मग देव सपोर्टला असतो. तर देव म्हणजे आत्मा. मग तो आत्म्याशी मी कनेक्ट झाल्यामुळे त्याला काय पाहिजे आहे ते मी आता करते. आणि मग ते माझ्या आतून झाल्यामुळे, तो कनेक्ट असल्यामुळे मी सहज बोलते सगळ्या गोष्टी. असं झालंय ते. आता प्रत्येक माणूसही होऊ शकतो, दॅट डिपेंड्स. किती तुमची साधना आहे, तुम्हाला किती इच्छा आहे, त्याच्यावर होतं ते सगळं. त्याच्यासाठी खूप मागेही लागावं लागतं कधी कधी, की मला हे व्हायला हवं आहे माझ्या आयुष्यात. तसं मी एकेकाळी असं होतं की काय आहे, मी आहे का काही माणूस म्हणून, असं इथपर्यंत आले होते. आणि मी लिटरली सगळं सरेंडर करून टाकलं होतं. काही नाही होतं तर जाऊ दे, मी माझ्या मुलीला बघते सध्या, इथपर्यंत आले होते मी. ती लहान होती, तिला पूर्ण वेळ द्यावा ह्या विचारांवर मी आले होते. बाकी व्हायचं ते होईल, मी काय नाही झाले तरी जाऊ दे, आत्ता तिला गरज आहे माझी. मी इतक्या सरेंडर लेवलला आले होते. आणि त्यानंतर हे सगळं आलं. म्हणजे मी अपेक्षा करणं सोडून दिलं होतं सगळ्या गोष्टींचं. माझं काही होईल चांगलं ह्याच्याबद्दल मी इच्छा ठेवल्या होत्या, पण अपेक्षा नव्हत्या. ह्याच्यात फरक आहे. पुसटची रेस असते असं म्हणतो आपण, तसं आहे ते. तो स्पिरिच्युअलिटी वेगळी असते. आपल्याला वाटतं देवाचं करतो म्हणजे आपण स्पिरिच्युअल आहोत. तसं नाही आहे. ते आध्यात्मिक झालं देवाचं करणं म्हणजे. स्पिरिच्युअलिटी इज अनदर पार्ट ऑफ लाईफ असं आहे. आणि ते मेडिटेशनमधनं कदाचित येते असं म्हणेन. का स्पिरिच्युअली अप होणं म्हणजे काय होणं, तर बऱ्याच गोष्टीची रिअलायझेशन्स असतात स्पिरिच्युअली अपमध्ये. देवाचं करतो म्हणजे स्पिरिच्युअली अप नाही, हा खूप गैरसमज असतो लोकांचा. मी तर सगळं करते, मला का नाही होत असं. तर ते 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हेही कळणं गरजेचं असतं. तर तो वेगळा विषय होईल डिटेलमध्ये, त्यामुळे त्याच्याबद्दल नाही बोलत. पण ते ओघाने आत्ता आलं म्हणून मी जस्ट सांगितलं की हे 2 वेगवेगळे पार्ट्स होऊ शकतात. सो कॉम्बिनेशन जी आपण म्हणू शकतो, तर ग्रॅटिट्यूड एक आहे, सकाळी उठल्या उठल्या करू शकतो. होपोनोपोनो हे 2 केल्याने सुद्धा एनर्जी वाढते. अल्टिमेटली काय, एनर्जी वाढणं गरजेचं आहे. तर तुम्हाला होतं. ॲफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन हेही असू शकतं. ॲफर्मेशनने आपण सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करतो.
मग रात्री झोपताना सकाळी उठताना जर आपण जी हवं आहे त्या गोष्टी रिपीट केल्या, वाक्य रिपीट केली, म्हणजे ती खरी वाक्य पण होतात. रिपीट केले आणि व्हिज्युअलाइज व्हिज्युअलाइज पण केलं. So आणि both- सर्टन नंबर ऑफ टाइम्स करायचं आहे. म्हणजे मला हे एखादं मला काहीतरी हवं आहे, मग ते मी किती वेळा म्हणायला हवं आहे असं काही असतं? नाही, आपल्याला का वाटेल person to तेवढं person पर्सन टू vary पर्सन व्हॅरी करतं ते. परत आता कॉन्क्रीट मेथड असं म्हणायचं झालं तर 90 दिवस एक अफर्मेशन जे तुम्हाला पाहिजे आहे ते जितक्यांदा वाटेल तितक्यांदा लिहा, ते होणारच. अच्छा. मी दर महिन्याला 25 लाख रुपये कमवत आहे असं मी जर रोज लिहत बसले, 21 वेळा 51 वेळा, तुम्हाला जेवढ्यांदा जमतंय दिवसाभरात तेवढ्यांदा लिहायचं. म्हणजे असा रूल लावल्याने काही गोष्टी होतात का, तर नाही, तर फिलिंग आल्याने होतात. ती फिलिंग आणण्यासाठी हे लिहिणं गरजेचं आहे. जितकं जास्त लिहू तेवढी ती फिलिंग लवकर येणार. सो ते 90 दिवस लिहिल्यानंतर ती फिलिंग येतेच, तेवढ्या दिवसात होतच ते. सो मनापासून लिहायला पाहिजे. पहिले दिवस सोबतच ऍक्शन्स पण महत्वाचे आहे ना. हो, म्हणजे मी action म्हटलं मी फक्त बसून लिहिते 90 दिवस. नाही, आता त्याच्याबरोबर समोरनं अपॉर्च्युनिटी येतात त्या पण घ्यायला पाहिजे. हा, म्हणजे तेच हां, नुसतंच लिहून नाही लिहत होणार. बसतेय तर पैसे असे नाही पडणार, आकाशातनं नाही पडणार. पण हां, काही तुम्ही जे काम करताय त्याच्यात अपॉर्च्युनिटीज येतील कदाचित. कोणीतरी तुमचे असलेले पैसे आणून दिला असं पण होऊ शकतं. यू नेव्हर नो. म्हणजे असंही असतं. सो जस्ट तुमचा लिहिण्याचा हे असला पाहिजे आणि सरेंडर भाव असला पाहिजे की आम्हाला हे हवं आहे पण आय एम ओके. डेस्परेशन नको त्याच्यामध्ये. मिळालंच पाहिजे, का मिळत नाही मला, ह्यानी काम होत नाही कधी. मिळायला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यासाठी ते अपेक्षा ठेवणं हा गोष्ट नाही होऊ शकत, काम नाही करत ते. सो रिलॅक्स राहणं हे महत्वाचं आहे. काम विश्वास करायचं असणं की मी हे म्हणतेय तर मला हे होणारच आहे किंवा मिळणारच आहे. मग ते भगवद्गीतेमधला श्लोक आहे ना, तसा आहे ते की मी काम करणार आहे, मी जितक्या मनापासून करेन तेवढाच तो रिझल्ट मिळणार आहे. तर तसंच आहे त्याचा अर्थ की मी किती मनापासून करते यावर त्याचा रिझल्ट डिपेंडंट आहे. सो ही सगळी कॉम्बिनेशन्स आहेत. प्रत्येकासाठी ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. सो तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते करायचं, एक एक करून बघायचं 8-8 दिवस आणि ठरवायचं की विच इज वर्किंग फॉर मी. कारण लगेच कळतं आपल्याला रिझल्ट. छोटे छोटे रिझल्ट पटकन येतात सगळ्यातनं. प्रत्येकासाठी कदाचित वेगवेगळ्या असतील गोष्टी. असतात. त्यामुळेच म्हणून 8-8 दिवस करा एक पद्धत. म्हणजे आपल्याला कळून येतं की माझ्यासाठी नक्की काय काम करते, ते वर्क करतात. थँक्यू सो मच माधुरी, आज तू इथे आलीस आणि मॅनिफेस्टेशन, त्याच्या टेक्निक्स, गोल सेटिंग या सगळ्यांबद्दल आम्हाला इतकी छान माहिती दिलीस. येस, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू. आजच्या या चर्चेमधनं तुम्हाला जे काही आवडलं असेल, जे काही पटलं असेल ते नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनात इम्प्लिमेंट करून बघा. विथ दॅट थॉट सासी सखी विल साइन आउट. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.